तर आता आपण इथे अजून एक काहीतरी आहे. इथे बघा दिसतंय समोर. हे बघा इथे माहिती दिलेल्या मित्रांनो, कोणाला वाचायचे असेल तर स्क्रीनशॉट काढा. हॅलो नमस्ते नमस्कार मित्रांनो, मी अंकित सकपाळ आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. सो गुड मॉर्निंग फ्रॉम वाराणसीमध्ये मी सारनाथमध्ये आलेलो आहोत. तर सारनाथमध्ये आज आपला शेवटचा दिवस आहे आणि इथे भगवान बुद्धांचे काही इकडे सुद्धा स्टॅच्यूज आहेत, त्यानंतर बरेच स्तूप वगैरे आहेत. तर आपला आजचा शेवटचा दिवस आहे मित्रांनो. तर चला फटाफट नाश्ता वगैरे करू. आपला नाश्ता घेतले काय गोळ्या कशा घेणार? तर चला फटाफट नाश्ता करून घेऊया आणि आपल्याला निघायचं आहे. सो नाश्त्याला बुर्जी आणि ब्रेड आहे. तर फटाफट करू आणि आपण आता निघणार आहोत थोड्या वेळातच. इथे आपली लोक जमा झालेत. जय भीम बाबा. जय भीम जय भीम. आज कुठे जायचंय? आता काय माहिती, आता हे ट्रॅक्टर आपले नेतील तिकडे. चला सो इथे सगळे छान तयार झालेत, मस्त. नाश्ता काय करताय? फटाफट जायचं आपल्याला. तर चला मित्रांनो, जस्ट आपण ज्या गेस्ट हाऊसमध्ये राहत होतो त्याच्या समोरच इथे भगवान बुद्धांची एक मूर्ती आहे. तर आता पुढे आपल्याला दिसेलच. आणि ही वाराणसीमध्ये जे सारनाथमध्ये आपण आहोत, एंट्रन्स आहे इथला आणि सिटीमध्येच आहोत आपण, त्यामुळे सगळ्या काही गोष्टी, अत्यावश्यक गोष्टी जवळच आहेत. जरा सगळ्यांनी लवकर. आणि हे पार्क आहे इथे, त्या गार्डनमध्येच आपल्याला काही गोष्टी बघायला मिळतील. आता इथे मित्रांनो हे छोटासा लोटस तलाव आहे आणि इथे समोरच आपल्याला मूर्ती दिसते. जवळ गेल्यानंतर दाखवतो मी किती उंच आहे. मी जसा जवळ जातोय ना, मूर्ती अगदी किती फुटी आहे आपण आपलं विचारूया पुढे. आणि थोडंसं मेंटेन करण्याचं काम चालू आहे. खूप उंच आहे, खूप उंच आहे. तर मित्रांनो, आपण आता तुम्ही बघितलंत मूर्ती किती उंच आहे काय. तर काका थोडीशी माहिती देतील आपल्याला या प्लेसबद्दलची, सारनाथची. तर जय भीम सर. जय भीम. बघा, हे धम्मयात्रेचं आमचं शेवटचं ठिकाण आहे, हे सारनाथ. आणि या सारनाथमध्ये भगवान बुद्धांच्या धम्माची सुरुवात सारनाथमध्ये झालेली आहे. अगदी बुद्ध धम्म संघ, बुद्ध धम्म याचं सुरुवात या सारनाथमधून झालेली आहे. ते पहिल्या पंचवर्गीय भिक्खूंना तथागतांनी पहिला उपदेश केलेला आहे. या ठिकाणी धम्मचक्र प्रवर्तन त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. या ठिकाणी जी प्रेक्षणीय स्थळं आहेत त्याच्यामध्ये प्रथमतः जे मॉन्युमेंट आपलं आहे जुनं, तर ते सम्राट अशोकांनी प्रस्थापित केले भगवान बुद्धांनंतर. तर ते आहे धम्मेक स्तूप. आणि या धम्मेक स्तूपाची उंची 44 मीटर आहे आणि त्याचा व्यास आहे तो 28 मीटरचा व्यास आहे. आणि अतिशय प्रगत. आणि हे संपूर्ण बुद्ध स्थळ आहे, ते भगवान बुद्धांची संपूर्ण काठीच आहे, ती आपल्याला येथे अनुभवायला मिळते. आणि या ठिकाणी ज्या ठिकाणी आता आपण उभं आहोत ना, त्या ठिकाणी ही 100 फीटाची 100 फुटाची मूर्ती ही नव्याने प्रस्थापित झालेली आहे. आणि तिथं अतिशय विलंबनीय असं तिथं चेहरा आहे बघण्यासाठी. आणि सुंदर मूर्ती इथे बसवलेली आहे. हे मोठं आकर्षण या साधनांमधलं आहे. अनेक ही मूर्तीबरोबर ते धम्मेक स्तूप आहे. त्यानंतर म्हणजे इथेच या जवळपासच जागेवर आपण बघणार आहोत. एकदम जवळच्या ठिकाणी आहेत. पण अतिशय प्रेक्षणीय स्थळ आहे. तुम्ही या अवश्य एकदा, आणि तुम्ही धम्मस्थळाला भेट द्या, तुमचं आयुष्याचं मोठं कल्याण होईल. जय भीम. जय भीम. नमो बुद्धाय. हे सगळ्यांची गडबड चालू आहे आणि मूर्ती बघूच शकता मित्रांनो, अगदी खरंच खूप उंच आहे. ही 100 फुटाची ही मूर्ती आहे. तर आता आपण आजूबाजूला पण काही आहे तिथे, मे बी संग्रहालय असावं याच पार्कमध्ये. आणि अजून काय काय आहे बघूयात. सो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा.
तर आता आपण इथे अजून एक काहीतरी आहे, इथे बघा दिसतंय समोर, तर तिथेच जाऊयात चला. तर मित्रांनो इथे आपण जे आलेलो आहोत हे इथे बुद्ध विहार आहे, तर एकदा आपण आतमध्ये जाऊन बघूया. थाई बुद्ध विहार आहे, तर चला आतमध्ये. तर इथे भगवान बुद्धांची एक सेटिंग पोझिशनमध्ये मूर्ती बघायला मिळते. तर हे बुद्ध विहार आपण पाहिलं आतमधून, जे थायलंडचं आहे. आणि इथे एक हा अशोक स्तंभ आहे छोटासा मस्त, इथे अशोक स्तंभ आहे. तर मित्रांनो इथे या साईडला पण आपण इथे आपल्याला एक बुद्धांची अजून एक सिटिंग पोझिशनमध्ये ही एक मेडिटेशन करताना ही आपल्याला इथे गोल्डन मूर्ती बघायला मिळते. इथे मित्रांनो बुद्धांच्या वेगवेगळ्या पोझिशनमध्ये मूर्ती, एक सिटिंग आहे, एक पद्मासनात आहे, तर खूप छान आहे. ही सुद्धा इथे एक ब्लॅक स्टोनमध्ये इथे मूर्ती बघायला मिळते बुद्धाची. तर कसा वाटला हे पार्क आणि ही 100 फीट उंच मूर्ती? खूप छान. खूप काही गोष्टी बघितल्या नव्हत्या या धम्म सेवेच्या यात्रेमध्ये. खूप काही सेवा बुद्धाला करता उत्तर प्रदेश या सगळ्या ठिकाणी आपण आहोत पाहिले. आम्ही. आणि बुद्धांच्या मूर्ती किंवा बुद्धांची उपासकता ही तुम्हाला यूपी आणि बिहारमध्येच जास्त बघायला आणि मिळेल. लुंबिनी त्यांचा जन्मस्थान. सो मित्रांनो चला. आणि बुद्ध अगदी त्याचं जे सगळीकडे सम्राट अशोकाने जे पसरवलेलं आहे बुद्धाला, सगळ्यात मोठं काम सम्राट अशोकाचं आहे. तर चला आता पुढे आपण कुठल्या ठिकाणी चाललो आहे, सो कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो आता आपण चाललेलो आहोत की धम्मस्तूप बघायला. धम्म्याक ओके, धम्म्याक स्तूप बघायला चाललो आहे, सॉरी. तर चला. तर मित्रांनो इथे तिकीट आहे, सो आपण तिकीट काढूया. खर्चा पण आहे, आपण QR ने पटकन लाईनमधून वाचण्यासाठी पटापट इथून बुकिंग करू. चला लवकर. तिकीट पण इथे काढलेलं आपण. आणि ओके इथे हे आपल्याला समोरच बघायला मिळतात. हे धम्मक स्तूप कोणता? अच्छा हा समोरचा आहे का? आणि हे सगळे चौतारे जे दिसत आहेत हे का? हे फाउंडेशन म्हणजे जे पहिला कोण बनते वगैरे गेलेत ना, किती स्तूप आहे. ओके. हे बघा इथे माहिती दिलेली आहे मित्रांनो, कोणाला वाचायचे असेल तर स्क्रीनशॉट काढा. गौतम बुद्धांच्या नंतर बरं का, तथागत गौतम बुद्धांच्या नंतर 800 वर्षांनी सम्राट अशोकाने जेव्हा बौद्ध धर्मामध्ये प्रवेश केला आणि बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी जे त्यांनी 84,000 स्तूप बांधले म्हणले का, सम्राट अशोकाने स्तूप बांधले, जे मॉन्युमेंट्स बांधलेले आहेत ना, तर त्यातलं हे एक महत्त्वाचं आहे बरं का, की सम्राट अशोकाने भगवान बुद्धांच्या धम्माचा प्रसार करण्यासाठी जे काय ते मॉन्युमेंट तयार केले त्याच्यामध्ये बघा हे 3 पिलर होते, 1 2 3 बरं का. हे चिनार दगडाचे आहे बरं का, त्याला पॉलिश करते कशाची. त्याच्यावरती जी लिपी आहे ना ती ब्राह्मी लिपी आहे, समजलं का. प्राकृत भाषा म्हणतात, प्राकृत भाषा आणि ब्राह्मी लिपी त्याचा शोध पहिला लागला. जेम्स प्रिन्सेट नावाचे आपले जे ब्रिटिश अधिकारी होते पुरातत्व खात्याचे, त्यांनी याचा पहिला शोध लावला. 1836 साली पहिलं उत्खनन इथे झालं आणि त्याच्यामध्ये आपल्या जे याच्यावरती जे शिलालेख आहेत ते शिलालेख 476 शिलालेख इथे मिळाले बरं का. आणि हे जे समोरचे सगळे दिसतं ना, याला आपण म्हणतो मनोती स्तूप. हे सगळे आपल्या
जे दिवंगत भिक्खू आहेत ना आपले, जे दिवंगत भिक्खू, त्या भिक्खूंच्या ह्या सगळ्या समाधी आहेत बघा. प्रत्येकाची उंची तुम्हाला वेगवेगळी दिसेल, छोटी, मध्य आणि उंच. तर ते जुन्या भंत्यापासून मोठ्या भंत्यापर्यंत त्यांच्या स्मृतीपीठ, त्यांच्या समाध्या इथे बांधले. त्यांना इथे त्यांच्या इथे अस्थी आहेत त्यांच्या सर्वांच्या. तर अशा माध्यमातून ह्या ठिकाणी हे 476 आहेत बरं का, 476 आहेत. आणि हा जो स्तंभ आहे पिलर, याच्यावरती अशोक स्तंभ होता. ओरिजिनल अशोक स्तंभ आता देखील आहे. तो पुरातत्व खात्यामध्ये समोर संग्रह आहे ना, त्या संग्रहामध्ये धम्मचक्र आहे ना, 21 आर्यांचं धम्मचक्र इथं होतं बरं का. आणि एकावरती सिंह होता, सिंह बरं का. धम्मचक्र बाबासाहेबांनी पाहिल्याच्यानंतर अशोक धम्मचक्र त्यांनी आपल्या भारताच्या राष्ट्रीय ध्वजावरती बाबासाहेबांनी आणलं. त्याची प्रेरणा त्यांनी इथून घेतलेली आहे बरं का. आणि राष्ट्रीय जे चिन्ह आपलं आहे 4 सिंहाचं बरं का, ते आपल्या कशावरती आहे, आपली राजमुद्रा आहे. ती मारल्याशिवाय, ठसा मारल्याशिवाय कोणताही कायदा पास होत नाही. म्हणजे एवढं कार्य बाबासाहेबांनी आपल्याला कोणतं आहे. ती सम्राट अशोकांच्या मॉन्युमेंटला त्यांनी आपल्या संसदेमध्ये, आपल्या इतिहासामध्ये त्यांनी आणून ठेवलं ना. भारतीय संविधान काय आहे, भारतीय संविधानमध्ये सगळं बौद्ध धम्म आहे साहेब, वाचलं का. भारतीय संविधान सगळं बौद्ध धम्माच्या माध्यमातून त्यांनी सगळं त्याच्यामध्ये अंतर्भूत केलेलं आहे. त्यामुळे आपलं राज्य ह्या देशावरती आहे. लोकांना संविधान का नको आहे, काय हे बौद्धांचं आहे. याच्यामध्ये पंचशील आहे ना, त्याच्यामध्ये पंचशीलचा मार्ग आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व कोणी दाखवला, मार्ग दाखवला, भगवान बुद्धांनी सांगला. तो आणला ना आपल्या संविधानामध्ये बाबासाहेबांनी. त्यामुळे सगळ्यांना समानता मिळेल ना. समता आणि समानता कोणी आणली, बाबासाहेबांनी आणली बरं का. तर हा जो पिलर होता हा चुनार दगडामध्ये आहे. इथे धम्मचक्र आहे. जर आज तुमचं आपलं थोडंसं आहे की या ठिकाणी आजचा संग्रह बंद आहे, ते तुम्हाला प्रथम आम्ही जाऊन त्याला 50 वेळा पाया पडलो, आल्यानंतर त्यांना जाऊन भेटायचं. तो 21 आर्यांचं चक्र आतमध्ये आहे. आणि इथे ज्या मूर्त्या सापडल्या त्या देखील त्या आतमध्ये संग्रहामध्ये ठेवलेल्या आहेत. तेव्हा ते संधी घ्या, परत तुम्ही या, स्वतः काय प्रॉब्लेम नाही. आणि ते बघायला या. त्यानंतर लोकांना समजा ते तथागत इथे आहेत. इथे हे मुलगुंधीर कुटीर म्हणून नावाचं हे बुद्धविहार आहे. तर इथे भगवान बुद्ध बसायचे. तर मित्रांनो, खरंच या सगळ्या आज इथे हे जे अवशेष बघायला मिळत आहेत, तर अगदीच सम्राट अशोकाचं खूप इतकं महान कार्य आहे ना, जे की बुद्धाला या पूर्ण विश्वामध्ये पसरवण्याचं, ते आज इथे आपल्याला समोर बघायला मिळतं आहे. मित्रांनो, हे आहे मुलगंध कुटी विहार. चला, माहिती आपण काका सांगतात तिथे जाऊया. इथे स्टोन बघू शकता, अगदी खूप मजबूत आहेत. आणि हे त्या काळातले दगड आहेत मित्रांनो, जे की हजारो वर्षापूर्वीचे हे जे दगड आजही त्यांची कंडिशन आहे तुम्ही बघू शकता. आणि याच्यावरती जे कार्विंग दिसतंय, तथागत समोर बसायचे. आणि इथे हजारोचा भिक्खू संघ समोर असायचा. हा भिक्खू संघ आहे ना, भगवंता पुढे असा एवढा समोर तिथपर्यंत अख्खा भिक्खू संघ असायचे. बस सगळे शांत होता. याला मुलगंध कुटी बुद्ध विहार म्हणतात बरं का. 3-4 नाव आहे, मुलगंध कुटी बुद्ध विहार. आपण आता वंदन करूया, हात जोडूया सगळ्यांनी. हा काय आजची आपली सुरुवात इथून आपण त्रिचरण पंचशील ग्रहण करून करणार आहोत. सर्वांनी हात जोडा. नमामि आपल्याला या एका स्तूपाकडे जायचं आहे. हा सम्राट अशोकाने बांधलेला आहे. तर चला. तर काय सांगत होतात काका तुम्ही आपल्या बौद्ध धम्माची सुरुवात? तथागतांना जेव्हा ज्ञान प्राप्त झालं त्यावेळी त्यांच्या जोडीला जे भिक्खू होते ना, 5 भिक्खू होते. त्यामुळे कौंडिन्य, बप्प, बद्री, आश्वित आणि महानाम अशी 5 जणांची नाव आहेत. त्यामुळे कौंडिन्य नावाचा जो जे बनते होते,
ปวัตเตนตวา ปวัตเตนตวา จัตตาริ จัตตาริ อริย तर मित्रांनो बघितलं तर हा इथे सम्राट अशोकाने हा जो स्तूप बांधलेला आहे बुद्धांच्या प्रती, याच्यावरची कार्विंग बघा ना मित्रांनो, जर व्हिडिओत दिसत असेल काय कार्विंग केली आहे यार दगडांवरती. शिल्पकला ही बुद्धांच्याच काळापासून अवगत झालेली आहे मित्रांनो. तर चला आता जेवायला जातोय, सो चला भेटूयात पुढेच. आणि या पवित्र ठिकाणाच्या इथे फॉरेनर बाहेरून पण येत असतात बुद्धांच्या प्रती माहिती जाणून घेण्यासाठी. हे बघा मित्रांनो, हा जो स्तूप आहे आणि फॉरेनर्स पण इथे येत असतात. तर मी जय भीम, माझं नाव सिद्धार्थ पवार. तर मी ह्या धम्मयात्रेमध्ये बघितलं आहे की बरेचसे फॉरेनर परदेशी लोक, म्हणजे कितीतरी देशाचे, जपान, थाय, चायना, इंडोनेशिया, खूप वेगवेगळे लोक, आणि यांचे फोटो पण मी माझ्याबरोबर घेतले. हे लोक, आपण जेवढा आपलं बौद्ध धर्म आपण बघितला नाही आहे त्याच्यापेक्षा जास्त यांना बौद्ध धर्माविषयी उत्सुकता. आज जगाला युद्ध नको आहे, शांती हवी आहे, आणि ती फक्त आणि फक्त बौद्ध धर्मामध्येच अखंड विश्वाला शांतीचा मार्ग दाखवणारे भगवान गौतम बुद्ध, म्हणून ही लोक त्या दृष्टीने येतात. म्हणून मला या तीर्थस्थळावर पूर्ण धम्मयात्रेत खूप लोक भारतीयपेक्षा बाहेरचे लोक, बाहेर देशीय लोक बघायला मिळाले. मी खरंच धन्यवाद. मित्रांनो इथे हरणं बघा. हाय. जस्ट आपण त्याला खायला देऊया. हे घे. अरे वरती अजून वरती नाही येऊ शकत. भरपूर आहेत इथे, 200 हरणं आहेत. आता इकडेच येतील. येणार म्हणजे येणार. आपली आयडिया आली का रे एकत्र सगळी? आले खातायत ना? त्यांना गवत टाकलं तर सगळे खायला आले जवळ. तर इथे हे तुटलेले अवशेष आहेत विहारांचे वगैरे, ते इथे तुम्हाला बघायला मिळतील. तर ते इथे एका साईडला ठेवलेले आहेत. आणि इथे बघा तुम्हाला बुद्धांची एक छोटीशी हे दिसेल, कोरीव काम बघा कसं केलेलं आहे. प्रत्येक दगडावरती बुद्ध कोरलेला आहे मित्रांनो. जस्ट मित्रांनो, आज चिल्ड्रन्स डे आहे. सो हॅलो, हॅपी चिल्ड्रन्स डे. तर मित्रांनो इथे एक गोष्ट बघा ना, खूप छान आहे. साऊंड बघा किती एकदम मनाला शांती देईल इतका मस्त आहे. तर आता आपल्याला इथे विहार आहे पुढे, तर तिथे जायचं आहे. तर चला. हा जस्ट इथे हा एंट्रन्स आहे आणि मूलगंधकुटी विहारद्वार आपल्याला बघायला मिळतंय. खूप छान स्ट्रक्चर आहे विहाराचं. तर पुढेच बघूयात आपण. चिल्ड्रन्स डे असल्यामुळे चिल्ड्रन्स डे इथे व्हिजिट करायला आलेत. लहान मुलं इथे व्हिजिट करायला आलेत चिल्ड्रन्स डेच्या निमित्ताने. स्ट्रक्चर आहे. वा वा वा. फॉरेनर्स सुद्धा येऊन व्हिजिट करतात बुद्धांच्या प्रत्येक स्थळांवरती. बुद्धांचा जेव्हा लुंबिनीमध्ये वनामध्ये जन्म झाला होता तेव्हा
तर मित्रांनो खूप छान विहार बांधलं आहे हे. स्ट्रक्चर वेगळं आहे पण आतमधला एकदम गेल्यानंतर फुल वेगळाच वाईब येत होता. भगवान गौतम बुद्धाने केलं हा. ना ते हे ठिकाण जा बघा. 5 म्हणजे त्यांच्या सुरुवातीला धम्माचं. हा पंचवर्गीय कौंडिन्य वप भद्य ओके. महानाम अश्विनी. तर मित्रांनो आता जे मी तुम्हाला जे प्लेस दाखवतोय, सारनाथ ही पहिली भूमी होती की भगवान बुद्धांनी ज्ञानप्राप्तीनंतर इथून सर्वात पहिला उपदेश दिला आहे. बघा 5 भिक्खू संघ होते जे 5 जण, त्यांचे सर्वात पहिले तर इथे आपल्याला बघायला मिळेल. हे इथे स्टॅच्यूज उभे केलेत. पहिले 5 बनते आणि भगवान बुद्धांनी पहिला त्यांना इथूनच उपदेश दिला धम्माचा आणि जाऊन प्रचार प्रसार करा. तर चला मित्रांनो आता निघूयात. आता आपण इथून आपले सगळे मंडळी इथे बसलेले आहेत. आता आपण जेवायला जाऊ. चला. सो गुड मॉर्निंग मित्रांनो. तर कालचा तुम्ही जो व्लॉग बघितलाच असेल जो पूर्ण, आपण जे इकडचे सारनाथमधले सगळे बुद्ध टेम्पल फिरलो होतो आणि काही प्लेसेस होत्या त्या आपण तिथे पूर्ण आपल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलाच असतील. तर मित्रांनो मी आज सेकंड डेला या ब्लॉगचा एंड करतो आणि आता मुंबईला निघालो आहे. आता माझी ट्रेन थोड्या वेळात सुटेलच. एक 6:35 चा टायमिंग आहे आणि व्लॉग तुम्ही पूर्ण बघितलाच असेल मित्रांनो. जर व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या फॅमिलीसोबत शेअर करा. तर चला आपण आता मुंबईला निघतोय. भेटूयात कुठल्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, पीस आउट, लव्ह यू ऑल.